केंद्र सरकारनं नव्यानं केलेला हिट अँड रन बाबतचा कायदा रद्द करावा. गडिंग्लज तालुका चालक मालक संघटनेची निवेदनातून मागणी. कार्यालयासमोर निदर्शनं करून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. केंद्र सरकारनं नव्यानं आणलेला हिट अँड रन बाबतचा कायदा रद्द करावा, यासाठी राज्यभर आंदोलनं होत आहेत. याच मागणीसाठी गडिंग्लज तालुक्यातील सर्व वाहतूक संघटनांकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. तसंच याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की कोणत्याही अपघातात प्रत्येक वेळी ड्रायव्हरची चूक नसते. कुणीही जाणून बुजून असा अपघात करीत नाही. मात्र कुठल्याही अपघातानंतर ड्रायव्हरला दोषी ठरवून जमावाकडून मारहाण होते. त्यामुळे नाईलाजानं ड्रायव्हर पळून जातात. मात्र ते बहुतांश जवळच्या पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन अपघाताची माहिती देतात. मात्र नव्या कायद्यानुसार अशा घटनेत ड्रायव्हरला 7 लाख रुपये दंड किंवा 10 वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा ड्रायव्हरवर अन्याय ठरणार आहे. मुळात 10 ते 15 हजार पगारात काम करणारा ड्रायव्हर इतका दंड कुठून भरणार आणि शिक्षा झाली तर त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार. त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन एकता चालक मालक संघटना, मिनीडोर संघटना, अवधूत सिद्धिविनायक, गडिंग्लज संकेश्वर रोड चालक मालक संघटना, एकता नेसरी, काळभैरव, हलकर्णी भाग संघटना, गोकुळ दूध संघ चालक मालक संघटना, साई टेम्पो असोसिएशन, दसरा चौक चालक मालक संघटना यांच्या वतीनं देण्यात आलं. यावेळी दीपक जामुने, बाळू पाटील, शैलेश इंगवले, राजू महाडिक, वसंत जाधव, सागर पाटील, दिग्विजय जांबुटे, संजय खोत, समीर मुल्ला, भरत मांगले, राजू करडे, बाबालाल नुलकर यांच्यासह तालुक्यातील चालक मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.